नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती 2026 नवीन अधिकृत पत्र जिल्हा निवड समितीची बैठक या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एमपीडब्ल्यू लर्निंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज नगर परिषद भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अधिकृत अपडेट समोर आली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगर परिषद आणि नगरपंचायत गट क व गट ड भरती संदर्भात एक अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये जिल्हा निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून भरती प्रक्रियेला महत्त्वाचा विषयावर निर्णय घेतले जाणार आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण या पत्रातील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊ. मित्रांनो, हे जे पत्र आहे नगर परिषद येथून आलेलं आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड येथून हे पत्र 20/7/2026 हे आलेलं आहे. हे शासनाचं पत्र आहे. नगर परिषद भरती संदर्भात हे पत्र शासनातर्फे आलेलं आहे. आता आपण सविस्तर हे पत्राला जाणून घेऊ का शासनाने याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आपण मुद्द्यामध्ये हे समजून घेऊ. हे पत्रामध्ये शासनाने काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम हे पत्र आपण कोणाकडून जारी करण्यात आले आहे हे समजून घेऊ. हे पत्र महाराष्ट्र शासन नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. हे पत्र संबंधित अधिकारी, मुख्याधिकारी, नगर परिषद आणि नगरपंचायत प्रशासन तसेच जिल्हा निवड समितीची संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. आता या पत्राचा विषय काय आहे मित्रांनो, हे समजून घेऊ का. या पत्राचा विषय काय आहे. या पत्राचा मुख्य विषय आहे म्हणजे रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील गट क आणि गट ड सरळ सेवा भरतीसाठी जिल्हा निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली. म्हणजे भरतीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासन करून आवश्यक नियोजन केले जात आहे. आता मित्रांनो, बैठक कधी आयोजित करण्यात आली आहे. या पत्रानुसार 20 जुलै मित्रांनो, या पत्रानुसार 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हा निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. आता बैठकीतील अजेंडा समजून घ्या. म्हणजे बैठकमध्ये काय काय मुद्दे त्यांनी घेतलेले आहे. सर्वप्रथम मुद्दा क्रमांक 1 बघूया. जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील कायमस्वरूपी रिक्त पदांचा तपशील तपासून सरळ सेवा भरतीसाठी निवड समितीची मान्यता घेण्यात येणार आहे. याचा अर्थ रिक्त पदांची अंतिम पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1 काय याच्यामध्ये का जे जागा रिकामी आहे, जे रिक्त जागा आहे त्यांची माहिती घेणार आहे आणि अंतिम पडताळणी ते केली जाणार आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे सरळ सेवा भरतीसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत निश्चित करण्यासाठी जिल्हा निवड समितीची मान्यता घेतली जाणार आहे. म्हणजेच परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच मित्रांनो, सरळ सेवा भरतीचा अभ्यासक्रम ते पण येणार आहे आणि परीक्षेचे अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका स्वरूप पण निश्चित करण्यात येणार आहे. आता मित्रांनो, तिसरा मुद्दा पाहू. तिसरा मुद्दा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. भरती परीक्षेसाठी आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क म्हणजेच फॉर्म भरण्याची जी फीस असते आपली, जसे TCS कंपनी किंवा IBPS 1000 रुपये समजा ओपनवाल्यांना घेत आहे, 900 रुपये समजा रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहे. तर मित्रांनो, भरती परीक्षेसाठी आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क निश्चित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे अर्ज करताना उमेदवारांकडून किती शुल्क घेतले जाईल हे निश्चित होणार आहे. आता मुद्दा क्रमांक 4 याच्यामध्ये काय, सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी TCS कंपनी, मित्रांनो लक्षात ठेवा, हे एक्झाम कोण घेणार आहे. नगर परिषदचे एक्झाम कोण घेणार आहे. TCS कंपनीसोबत करार करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. याचा अर्थ परीक्षा प्रक्रियेसाठी व्यावसायिक संस्थेची नियुक्ती करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच मित्रांनो, मुद्दा क्रमांक 4 हे आहे की TCS कंपनी आपली एक्झाम कोण घेणार आहे. नगर परिषद नगरपंचायत भरतीची परीक्षा TCS कंपनी मार्फत घेणार आहे. TCS कंपनी मार्फत हे जे परीक्षा घेणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता मुद्दा क्रमांक 5 का, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने इतर आवश्यक विषयांवर देखील चर्चा करण्यात येणार आहे. आता या पत्राचा विद्यार्थ्यांसाठी अर्थ काय. आता मित्रांनो, हे पत्र म्हणजे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे असा अर्थ अजिबात होत नाही. परंतु भरती प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे प्रशासकीय टप्पे आता पूर्ण केले जात आहे. रिक्त पदांची मान्यता, परीक्षा पद्धत, परीक्षा शुल्क आणि परीक्षा घेणारी संस्था निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे पुढील काही काळात भरतीची अधिकृत जाहिरात येण्याची शक्यता निश्चितच वाढली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अभ्यासामध्ये कोणताही खंड पडू देऊ नये. आता मित्रांनो, माझ्या मते हे पत्र नगर परिषद भरतीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. कारण कोणतीही भरती सुरू होण्यापूर्वी अशाच प्रकारच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यामुळे नगर परिषद भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हा काळ अभ्यासासाठी योग्य प्रकारे वापरावा. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होताच आपण त्याचे संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या नगर परिषद भरती संदर्भातील अधिकृत पत्राचा सविस्तर अभ्यास केला. जर तुम्ही नगर परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, MPW, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आपल्या MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करा. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आता नगर परिषदची भरती झालेली आहे. भरतीचा आधी म्हणजे भरती होणार आहे ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट कधी पडू शकतं. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की अभ्यास करायचा आहे. म्हणजे जे स्टडी आपल्याला करायची ते आता ह्यांनी काय म्हणले की अभ्यासक्रम ते निश्चित करणार आहे. म्हणजे टेक्निकल जे सिलेबस असणार आहे ते आपल्याला नंतर समजा ॲडव्हर्टाइजमेंटच्या अगोदर आपल्याला ते टेक्निकल सिलेबस सांगतील. जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा ते आपल्याला टेक्निकल सिलेबस ते आपल्याला सांगतील. पण नॉन टेक्निकल जे सिलेबस असणार आहे, जे नॉन टेक्निकल सिलेबस असणार आहे ना, तर ते आपल्याला करावं लागेल. जसे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि रिझनिंग, मॅथ हे 4 विषय आपल्याला एकदम कन्फर्म 100% आपल्याला हे येणार म्हणजे येणारच आहे. म्हणून जे टेक्निकल सिलेबस येईपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, हे नॉन टेक्निकलचा सिलेबस पूर्ण कव्हर करावा लागेल. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना
स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे खूप साऱ्या जागा ह्याच्यामध्ये असणार आहे. कारण की मित्रांनो, एस-आय हे नगर परिषद भरतीमध्ये एस-आय खूप महत्त्वाचं पोस्ट आहे, महत्त्वाची पद आहे. म्हणून एस-आयचे खूप जास्त जागा निघणार आहे. म्हणून मित्रांनो अभ्यास चालू ठेवा. मित्रांनो काय करा, अभ्यास चालू ठेवा आणि नॉन टेक्निकल सिलेबस पूर्ण शक्यतो ॲडव्हर्टाइजमेंट येण्याच्या अगोदरच आपण काय करा, नॉन टेक्निकल सिलेबस पूर्ण करून ठेवा. आणि नॉन टेक्निकलची पूर्ण तयारी आपण आपल्या एम-पी-डब्ल्यू लर्निंग सेंटर या YouTube चॅनलवर पूर्ण घेणार आहोत. म्हणजे एक आपण प्लेलिस्ट तयार करणार आहे, की त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल, टेक्निकल अशी पूर्ण प्लेलिस्ट असणार आहे. म्हणून मित्रांनो रेग्युलर आपल्या चॅनलला व्हिजिट करा, रेग्युलर अपडेट करा आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक धन्यवाद.